सन्मान होतोय. मायेचे उबदार शॉल, प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. थँक्यू सो मच. तसेच त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सचिनजी आटुगडे, रवी महाराज होगले, सुहास काशीद या ठिकाणी उपस्थित, बाबा देसाई या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. रवींद्र होगले यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. गणेश शेवाळे करतील. उमेश देसाई या ठिकाणी, अंकुश खोत, बुमरा या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. जावळ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पहिल्या चेंडूवरती इट्स अ क्वालिटी सिक्सर. सिक्सर, जबरदस्त गोलंदाजी. सर्वांना खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली. उमेश देसाई या ठिकाणी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. सचिनजी आटुगडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. साजनच्या पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवला, आपला दर्जा दाखवला. अक्षय काटेकर आणि कव्हर्सला अप्रतिम षटकार खेचला साजन हिनुगले. या चेंडूवरती अजून एकदा आक्रमण होतं. रवी हिनुगले या ठिकाणी वरधाव चेंडू सीमारेषेच्या बाहेर होते फरार. येतोय चौकार, 4 धावा. अक्षय काटेकर जबरदस्त फॉर्म मध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. SD11 संघाचे हार्ड हिटर सुजित खोत यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. संतोष देसाई यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. अक्षय काठेकर आपला क्लास, आपला दर्जा, आपली क्वालिटी, आपली कॅपॅबिलिटी, आपली क्षमता दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नर मध्ये एक आकर्षक षटकार खेचला. त्यानंतर मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये रवी हिनोगले यांच्या हाताला चटका देऊन चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी साजन हिनुगले यांच्यावरती अक्षय काठेकर. वेग 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 वेग, परंतु दिशेवरचं नियंत्रण नाही. 10 चेंडू भिंतीला लागून कुठेपर्यंत गेलाय. एवढा जबरदस्त वेग होता, एवढा जबरदस्त वेग होता या चेंडूवरती. अंकुश खोत यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, तरी त्याने त्याचा स्वीकार करायचा आहे. HD11 संघाचे तेज तर्रार गोलंदाज अंकुश खोत, बुमरा या नावाने ओळखले जातात, यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान अधिक कदम, श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी या संघाचे आधारस्तंभ. रोशन होगले या ठिकाणी हजर राहिलेले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मारेभाई समर्थक ग्रुप, मारेभाई समर्थक ग्रुप सगळ्यांनी यायचं आहे. मारेभाई समर्थ, किरण, अनिकेत हिनुगले, किरण हिनुगले, पोपट, कैलास खोत, स्वप्नील देसाई, योगेश खोत, तुम्ही जायचंय. धन्यवाद. मारीभाई समर्थक ग्रुप या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली. धन्यवाद सर्वांना. सुरेश देसाई या ठिकाणी हजर आहेत. सुरेश देसाई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सुरेश देसाई, धन्यवाद. सुरेश देसाई या ठिकाणी वेळ काढून आपण हजर राहिलात.
पुढच्या चेंडू सुहास यांचा आणि अतिशय उंचावून मारलेला फटका या ठिकाणी जातोय अतिशय उंचावून 6 धावांसाठी. ठीक आहे, ओके. व्हॉट अ क्वालिटी शॉट बाय मिस्टर गणेश काटेकर. पहिल्या चेंडूवरती आले बॅट्समॅन साजनच्या वेगाचं उत्तर आपल्या आकर्षक फटक्याने दिलं. धावसंख्येत होते बदल धावून पोहोचते तब्बल 21 आकड्यावरती. अक्षय काटेकरचा एक षटकार एक चौकार नंतर दांड्या उद्ध्वस्त केल्या होत्या अक्षय काटेकर यांच्या, परंतु गणेश काटेकर सेट होऊन आले. अशा प्रकारचा फटका खेळतील साजनला देखील अपेक्षित नव्हता आणि जबरदस्त टोलेबाजी. यावेळी पुन्हा एकदा साजनचा वेग, परंतु वेगाच्या बाहेर चेंडू जातो वाईड. 22 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 आकड्यावरती जाऊन पोहोचते धावसंख्या. चांगली सुरुवात आहे काटेकरवाडी संघासाठी. अजूनही सतीश इंगळे हा एक यंग टॅलेंट यंगस्टर अजूनही नॉन सायकलला आहे. ही जमेची बासू आहे काटेकरवाडी संघासाठी. 2 षटक अजून शिल्लक आहेत. योगेश काटेकर सारखा खंदा फलंदाज अजून त्यांच्या ताफ्यामध्ये उपलब्ध आहे. गणेश काटेकर अजून एक चांगले लिजंड खेळाडू, जबरदस्त खेळ त्यांचा देखील राहिलेला आहे. क्या बात आहे, क्वालिटी बॉल. यॉर्कर लेंथ, कोणते उत्तर नव्हते या चेंडूवरती. गणेश काटेकर बॅटला चेंडू लागतोय जातोय. शॉर्ट फाईन लेगला एकदा वर्जित केली जाईल आणि पहिल्या षटकाखेरीस 1-23 अशी चांगली सुरुवात काटेकरवाडी संघासाठी. बामणवाडी संघासोबत 2 हात तयार करण्यासाठी 2 हात करण्यासाठी कोण असणार आहे सज्ज येणाऱ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला कळून जाईल. गोलंदाजीसाठी गणेशवाडी संघाचे अनबान शान, ज्यांनी गणेशवाडी क्रिकेटसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान केले, कित्येक वर्ष दिले, अर्थात राजूअप्पा हिनुगले. आणि अजूनही त्या जोशामध्ये त्याच लईमध्ये त्यांचा खेळ चालू आहे. गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतील राजूअप्पा हिनुगले, तर फलंदाजीसाठी गणेश काटेकर. एका षटकाराने त्यांचा कॉन्फिडन्स निश्चित वाढलाय. पाहूयात राजूअप्पा यांच्यावरती आक्रमण करतायत का. गणेश काटेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत. एकदा वर्जित केले जाईल आणि पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती सतीश इंगळे, ज्यानं मागच्या टुर्नामेंटमध्ये गोटेवाडी संघाला आपला दर्जा दाखवला होता. या फलंदाजाकडे क्षमता आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावरती अक्षय हिनुगले नेहमीप्रमाणे अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. एखादा बॉल जातोय तो पण नीट टाकता येईना. पहिल्या चेंडूवरती यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला राजूअप्पा यांचा. सतीश इंगळे कशा प्रकारे राजूअप्पांना फेस करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असणार आहे. यावेळी पहा वाईड+1 विकास वैरी यांचं विकेटच्या मागे खराब क्षेत्ररक्षण चालूच आहे अगदी पहिल्या षटकापासून. एका बाजूला राजूअप्पांचा दांडगा अनुभव, दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंट, अगदी उभरता सितारा काटेकरवाडी संघासाठी रायझिंग स्टार ठरणारा हा महत्वपूर्ण खेळाडू. पाहूयात या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 आकड्यावरती. पुढचा चेंडू सतीश इंगळेचा दर्जा, क्वालिटी, इट्स अ ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर बाय सतीश इंगळे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपला क्वालिटी, आपला दर्जा, आपला क्लास दाखवणारा षटकार राजूअप्पा यांच्या गोलंदाजीवरती केलंय आक्रमण आणि धावसंख्येत होते बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 या आकड्यावरती. जबरदस्त फटकेबाजी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे राजूअप्पा. यावेळी पहा अजून एक दर्जेदार चेंडू, पुन्हा एकदा कवचला खेळत एक धाव मिळेल तिकडे. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण रवी हिनुगले पोहोचतायत. चेंडू हरवला जातो. 2 धाव घेण्यात यश मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. दत्ता पवार यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे, तरी त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. दत्ता पवार अनमोल सहकारी या गणेशवाडी क्रिकेट क्लब गणेशवाडी यांच्यासाठी अनमोल सहकारी दत्ता पवार बामणवाडी संघाचे. अक्षय हिनुगले यांचा दर्जेदार बॅकअप आपण पाहिला. त्यांचा सन्मान संतोष शेवाळे करतील. संतोष शेवाळे दत्ता पवार यांचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी. तसेच लव स्टार चेंडू आतली कड आणि चेंडू एक धाव मिळेल या चेंडूवरती धाव फलकावरती या ठिकाणी हजर राहिलेले त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. सेंटी संतोष शेवाळे, दत्ता पवार. यावेळी पुन्हा एकदा कव्हरचा खेळ या ठिकाणी सन्मान होत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सक्सेसफुल. अजून 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 37 धाव फलकावरती. अजूनही मला वाटते 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संतोष शेवाळे यांचा सन्मान होत आहे. त्यांनी या चेंडूवरती करायचं आहे. मोठा फटका येणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. चांगली गोलंदाजी राजूअप्पा यांनी षटकार खाल्ल्यानंतर मात्र आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावला आणि दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे.
खराब चेंडू अतिशय खराब चेंडू डावाईच्या खूपच बाहेर. पंच क्रमांक क्रिकेटमधील 22 नंबरचं उल्लंघन केलं जातं आणि दंडित केलं जातं. वाईड+1 या स्वरूपामध्ये 2 धावा अजून अर्जित होत आहेत. इट्स 39 आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. अक्षयची विकेट गेल्यानंतर मात्र कोणताही प्रेशर घेतलेला नाहीये गणेश आणि सतीश यांनी. सतीश इंगळे यांना पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये कवचला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडू हातामध्ये चांगली फेकी. या ठिकाणी रनआउटची संधी आहे का? गणेश काटेकर अतिशय खराब गणेश काटेकरचा कॉल आहे. गणेश काटेकर पूर्णपणे अतिशय चुकीचा कॉल या चेंडूवरती म्हणता येईल. कारण सतीशला थांबवणं गरजेचं होतं. पहिल्यांदा ज्यावेळेस रन जिकडे होत होती तेव्हा थांबवलं. चेंडू हातामध्ये गेल्यानंतर जो कॉल दिला अतिशय महागात पडू शकतो येणाऱ्या कालावधीमध्ये. सतीश इंगळे जो अतिशय चांगली फलंदाजी करत होता तो जातोय माघारी. धक्का लागतोय दुसऱ्या 40 या धावसंख्येवरती. 2 षटकाखेरीज 2 गडी बाद 40. जबरदस्त सुरुवात आहे. फलंदाजीसाठी योगेश काटेकर संघाचे कर्णधार आणि रणवीर स्पोर्ट्स काटेकरवाडी येणाऱ्या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मधील रणवीर स्पोर्ट्स काटेकरवाडी संघाचे संघ मालक अर्थात योगेश काटेकर साहेब. विकास वैरी खराब चेंडू. यस वाईड. 41 धावसंख्या. जबरदस्त सुरुवात आहे खरं तर काटेकरवाडी संघाची. या षटकामध्ये अर्थात 2-3 मोठे फटके आले. ही धावसंख्या खूप लांब जाऊन पोहोचणार आहे. प्रयत्न करावा लागतील गणेश यांना. गणेशचा चांगला फटका आहे. अक्षय काटेकर यांनी झेल घेतला. 7वं आश्चर्य. क्या बात आहे. अक्षय नुगले यांनी झेल घेतला. जगातला 8वं आश्चर्य. दत्ता पवार यांच्याकडून तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक या झेलसाठी. घेतलाय का हातात येऊन बसला. सुशांत राज मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी त्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी चेंडू सजने यांच्या मार्फत मिळालं होतं श्री गणेशवाडी क्रिकेट संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि सतीश इंगळेची विकेट या ठिकाणी स्वागत आहे. विकास वैरी फटका चांगला आहे. विकास वैरी यांच्यावरती आक्रमण. बदला चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल. अंडर 20चा हा खेळाडू विकास वैरी यांच्या अनुभवावरती महागडा ठरतोय. जबरदस्त टोला भिरकावून दिला. साजनच्या डोक्यावरून अर्थात स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एक आकर्षक बुलंदी पॉवरफुल षटकार. 47 धावा फलकावरती. क्या बात आहे. मुलाचा टान्स जबरदस्त आहे. पहा अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव मिळेल. 48 धावा फलकावरती. येणाऱ्या कालावधीमध्ये काटेकरवाडी संघासाठी हा खेळाडू देखील महत्वपूर्ण कामगिरी बजावणार आहे यात कोणतीही शंका नाही. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका येणे गरजेचं असणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. आलाय पाहूयात परंतु एलिव्हेशन कमी आहे. अमित हिनुगले झेल सोडत नाहीयेत. अमित हिनुगले आणि अक्षय हिनुगले या 2 खेळाडूंच्या मधला फरक पाहिला. अक्षय हिनुगले कधी झेल घेत नाहीत तर अमित हिनुगले कधी झेल सोडत नाहीत अशी तुलना होऊ शकते. जबरदस्त हँड आपण टेक्निक पाहिलं. अमित यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू जज केला आणि एक विकेट देखील महत्वपूर्ण घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. विकास वैरी पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी शुभम मोरे हजर राहिलेले आहेत. त्यांना या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. शुभम मोरे 48 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ यांचा. अरविंद काटेकर फटका चांगला आहे. योगेश काटेकर यांना स्ट्राईक करतील तरी त्याने त्याचा स्वीकार करायचा आहे. शुभम मोरे
49 धावा धावफलकावरती योगेश काटेकर. जे मागच्या काही टुर्नामेंट्स पाहिलं तर मागचा सीझन आपण जर पाहिला योगेश काटेकरांनी जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. शेवटचा चेंडू फेस करतील. 49 आहे धावसंख्या. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. शिवाय येत आहेत. चेंडू थांबवला. 2 धावा घेण्यात यश मिळते आणि इट्स 50 आफ्टर 3 धावा धावफलकावरती. 52 धावा लागतात ती धावफलकावरती. 3 षटकार अखेरीस मागच्या टुर्नामेंट मध्ये याच संघाने गोटेवाडी संघाविरुद्ध 52 धावा केल्या होत्या. 51 धावा केल्या होत्या. गणेशवाडी विरुद्ध देखील 52 धावा करतात. सतीश इंगळेची ओव्हर माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. उपस्थित आहे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. अधिक कदम या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील. सुशांत मोरे यांच्या मार्फत या ठिकाणी चेंडू सौजन्य या ठिकाणी देण्यात आलं होतं. सुशांत मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. समोरून घे. समोरून तिकडे इकडे नाही बॉल. तिकडे जुना बॉल विकेटच्या मागे आहे बघ. भांडा सर मॅच हरल्यानंतर प्रॅक्टिस देऊन काय उपयोग. चला मॅच सुरू करून घ्यायची. दोन्ही पंचांना विनंती असेल. 18 चेंडू 53 धावांचं आव्हान असणार आहे. फलंदाजीसाठी गणेशवाडी संघाचे 2 महत्वपूर्ण बॅटर. अर्थात गेली काही टुर्नामेंट आपण पाहिलं गणेशवाडीचा फॉर्म थोडासा. चेंडू द्या. चेंडूचं पॉकेट द्या प्लीज. इकडे कोण आहेत आयोजक महाराज. पॉकेट द्या चेंडूचं. चला आपण स्टार्ट करून घ्या तोपर्यंत चेंडूचं पॉकेट येते. सतीश इंगळे या गोलंदाजावरती नजर असेल ज्यानं मागच्या फसलेल्या झालेल्या टुर्नामेंट मध्ये गोटेवाडी संघाविरुद्ध 5 धावांची ओव्हर टाकली होती. 1 विकेट मिळवली होती. हा गोलंदाज खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. 53 धावांचं आव्हान आहे. गणेशवाडी संघाला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. अर्थात 18 धावा प्रति षटकामध्ये तुम्हाला बनवायचे असतील तर येणं प्रत्येक षटकामागे तुम्हाला 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल आणि ती क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे. पाहूयात कशा प्रकारे सामना करता येईल. पहिला चेंडू सतीश इंगळे टू विकास वैरी. राईट आर्म फॉर द विकेट. वेग आहे परंतु थांबवावं लागेल. दिशा
दिशा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. लाईन अर्थातच तुमची चांगली होती गुडल्यांची, परंतु दिशेवरचं नियंत्रण खूप महत्वपूर्ण राहणार आहे. विकास वैरी यांच्यासाठी तयारी करावी लागेल. पुढचा चेंडू सतीश इंगळे, यावेळी पहा मोठा पडदा खेळण्याचा प्रयत्न झाला. सचिन पाटील आहे चुस्ता मुस्ता, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षक. कोणती धाव येत नाही. पहिला निर्धाव येतोय, एक निर्धाव चेंडू आणि प्रेशर बिल्ड होण्याचं काम होईल विकास वैरी यांच्यावरती. सतीश, दर्जा, क्वालिटी, क्लास, इट्स ह्यूज अँड हुमंगस सिक्सर बाय मिस्टर विकास वैरी. गणेशवाडी संघाचा एक हुगमी अक्का त्याच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवरती येतोय. आकर्षक षटकार. सतीश, विकास संधी, क्या बात है, क्या बात है, क्वालिटी, इट्स अ क्वालिटी. जबरदस्त झेल. विकास वैरी देखील सरप्राईज असतील. पहा जल्द पहा, जबरदस्त झेल. मैदानाच्या आतमध्ये मॅचचा टर्निंग पॉइंट होणार का येणाऱ्या कालावधीमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आणि त्याच मुलाने पहिल्या चेंडूवरती विकास वैरी यांना षटकार देखील घेतला होता. विकास वैरी यांची पाठ सोडायला तयार नाही आहे. जबरदस्त झेल. क्या बात है, क्या बात है. सतीश इंगळे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून आले आहेत. आता मात्र फलंदाजीसाठी साजन, साजन यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही. सतीश इंगळे फ्युचर स्टार ऑफ कराड 11 आणि कराड 11 मध्ये ज्या प्रकारे सध्याच्या घडीला टीम आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये जागा बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आणि ती मेहनत सतीश इंगळेच्या माध्यमातून चालू आहे. खूप महत्वपूर्ण कामगिरी आपल्या संघासाठी गेले कित्येक दिवस करतोय हा यंग एक युवा गोलंदाज फलंदाज. पुन्हा एकदा एक जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. साजन यांच्याकडे कोणतंही उत्तर नाहीये. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचे 3 निर्धाव चेंडू, एकावरती आले विकास वैरीची विकेट, दुसरे 2 येतात निर्धाव चेंडू. पूर्णपणे थांबवले. अवघ्या धावा आहेत 7. मोठा आव्हान आहे सतीश इंगळे. आता मात्र वाईडचा इशारा येतो पंचांचा. इट्स 1 बाउन्स ऑल्सो. सतीश इंगळे पुढचा चेंडू. 8 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त फटका या ठिकाणी लॉंगॉपला धाव घेणे. वाह, क्या बात है, क्या बात है. ही तरुण मुलं काटेकर वाडी संघासाठी खूप महत्वपूर्ण कामगिरी करतात. जबरदस्त क्षेत्ररक्षण समोरच्या क्षेत्रामध्ये या एका तरुण मुलाचं देखील होते आणि काटेकरवाडी संघ अशा प्रकारे खेळत राहिला तर येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच अंतिम 5 मध्ये आम्ही त्यांना पाहू शकतो. एका षटकाखेरीज 1-8 मॅच लांब होत चाललेले आहे. 53 धावांचा आव्हान आहे. म्हणजे अजूनही तब्बल 46 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 45 धावा करायच्या आहेत 2 षटकामध्ये. म्हणजे जवळजवळ 22.50च्या सरासरीने या तुम्हाला धावा जमवाव्या लागतील आणि राजू अप्पा यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीसाठी काटेकरवाडी संघाचा बॅकबोन अर्थात अक्षय काटेकर आलाय. एक ऑलराऊंडर खेळाडू, चांगला खेळाडू. पहिला चेंडू
राजू अप्पा यांच्यासाठी वेग होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला, कोणताही संपर्क नाही बॅटचा बॉलचा. विकेट किपर अरविंद दादा यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची होईल सांगता गणेशवाडी संघ पूर्णपणे प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सतीश इंगळे ज्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये देखील सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला, त्याच प्रकारची सुरुवात यावेळी दर्जा. क्वालिटी सिक्सर बाय राजू अप्पा हिनुकले. ऑफ स्टंपच्या बाहेर पिक केला, स्क्वेअर कटचा देखा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा येतोय जबरदस्त षटकार. या 6 धावांशी धावफलक जाऊन पोहोचले 14 आकड्यावरती. 39 धावांचं आव्हान आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजून 2-3 मोठे फटके आले, मॅच ऑन राहील, मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. प्रयत्न करावा लागेल. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. वाईडचा इशारा येतो पंचांचा. +1 बाउन्स. पंचांना कसरत करावी लागते. नियम क्रमांक 22चं उल्लंघन झालं, अक्षयकडून दंडित केलं जाईल. 15 धावा धावफलकावरती. भूषण संघाचे विशाल बापू या ठिकाणी हजर राहिलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षक. विशाल बापू त्याचा बाउन्स सीमारेषे बाहेर, चौकार. विशाल बापू आपण अजूनही मॅच सोडलेली नाही. आपण प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 22 जमवायचे होता. या षटकामध्ये तुमच्याकडे 3 चेंडू मध्ये 11 आलेले आहेत. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये तुम्ही 11 बनवण्यात यशस्वी होत आहे, तर शेवटच्या षटकामध्ये देखील तुम्हाला संधी निर्माण होईल. सतीश इंगळे एक यंग टॅलेंट, एक युवा खेळाडू आपल्या मोठ्या खेळाडूला काहीतरी सल्ला देतो. आणि हे काटेगरवाडी संघाचं वैशिष्ट्य आहे. युवा खेळाडूंचा देखील मान राखण्याचं काम. अक्षयने देखील सल्ला ऐकला, अगदी पॉझिटिव्ह वाईब्सने तो सल्ला स्वीकारला. पाहूयात कशा प्रकारचा चेंडू येतोय पुढचा. पडपी चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु चेंडू त्याच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स बिग अँड ब्युटिफुल. इट्स ह्यूज अँड ह्युमंगस. सिक्सर बाय मिस्टर राजू हिनुगले अप्पा. विशाल बापू यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान यशवंत हिनुगले भाऊ हे करतील. धन्यवाद विशाल बापू. राजू अप्पा प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून राजू अप्पा हिनुकले. क्या बात आहे. आता मात्र टाळ्यांचा आवाज येतोय कुठून तर गणेशवाडीच्या डगआउट मधून. या 5 चेंडूवरती तब्बल 23 धावा खर्च केलेल्या आहेत अक्षय काटेकर यांनी. जबरदस्त फटकेबाजी. राजू अप्पा यांनी धीर खचलेला नाही. राजू अप्पा अजून यांनी मॅच सोडलेली नाहीये. 31 धावा धावफलकावरती. अजूनही 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7-22चं समीकरण. या चेंडूवरती जर मोठा फटका आला, गणेशवाडी संघाला संधी निर्माण होऊ शकते. जबरदस्त अगदी शांत डोक्याने डोक्यावर बर्फ ठेवून मॅच घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राजू अप्पा. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. मॅच डिसाइड करणारा चेंडू असू शकतो. 7-22चं समीकरण. राजू अप्पा कवचला खेळतात. 1 धाव मला वाटतं घेतील हलक्या हाताने. या ठिकाणी गडबड होते, परंतु राजू अप्पा पहा, मॉर्निंग वॉकला ज्या प्रकारे आपण जातो त्या प्रकारे सिंगल धाव घेत आहेत आणि स्ट्राईक एंड वरती राहतील. 6-21चं समीकरण असणार येणाऱ्या कालावधीमध्ये. पाहूयात कोण येणार गोलंदाज 6-21 थांबवण्यासाठी. गणेश काटेकर यांच्याकडे नजरा असतील, अर्थात महत्वपूर्ण बॉलर आहेत ते देखील या संघाचे. विशाल बापू यांना कॉन्फिडन्स वाटतो. राजू अप्पा या धावा पूर्ण करतील. पाहूयात, हे बॅटल खूप महत्वपूर्ण राहणार आहे. अर्थात रणवीर स्पोर्ट्स काटेकरवाडी या संघासाठी, वीर योद्धा तुळसेने या संघासाठी आयकॉन म्हणून राजू अप्पा हिनुकले कर्णधार असतील. त्या संघाचा खेळाडू विशाल बापू यांना कॉन्फिडन्स आहे, म्हणजे कॉन्फिडन्स देण्याचं काम होतं विशाल यांच्याकडून येणाऱ्या कालावधीमध्ये. सहा 21 गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज गणेश काटेकर आलेले आहेत. राजू अप्पा हिनुकले अगदी शांत डोक्याने. मागच्या षटकामध्ये 22 धावा करण्याची गरज होती, तिकडे 24 धावा अर्जित केल्याने 21 धावा ठेवलेल्या आहेत. अर्थात 3 षटकार 1 चौकार तुम्हाला खेचावा लागेल. पाहूयात प्रयत्न होणार का. प्रयत्न निश्चित होईल. चला वॅगनार
गणेश काटेकर पहिला चेंडू स्लोअर गती परिवर्तन राजू अप्पा गतीसाठी तयार होते परंतु चेंडू आला स्लोअर वन बीट झाले चेंडू लागतोय अंगाला कोणती धाव येत नाही या चेंडूवरती 5-21 चला पुढील मॅच बामणवाडी विपक्ष या सामन्यामधील विजेता संघ बामणवाडी संघाचे कर्णधार यायचं आहे प्लीज सत्ता आहे तिकडे अवेलेबल पुढचा चेंडू गणेश काटेकर यांचा फटका फसलाय सतीश लाजवाब कॅच क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी गोलंदाजी आणि आता मात्र क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच दर्जेचा आपल्याला पाहायला मिळतोय सतीश शिंगळेचा अप्रतिम दर्जेदार आणि मॅच जिंकून देणारा झेल असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये जबरदस्त क्रिकेट राजू अप्पा अगदी निराश मनानं मैदानाच्या बाहेर जातील कारण त्यांना माहित आहे मॅच थोडीशी लांब होत चाललेली आहे 4-21 आता बनवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी संघाचा कर्णधार अमित हिनुकले 4-21 समीकरण अमितला या 4 चेंडूमध्ये मॅच जिंकायची असेल तर 4 षटकार खेचायचे सिंपल समीकरण आहे परंतु 4 षटकार जरी खेळता आले नाही तरी तुम्हाला हे 4 बॉल तुम्हाला सिद्ध करावे लागतील तुमच्याकडे क्षमता आहे टॅलेंट आहे हे दाखवून देण्यासाठी अर्थात तुम्हाला 2 षटकार तरी खेचावे लागतील अमित हिनुकले यांचा क्वालिटी शॉट क्वालिटी क्या बात आहे अमित हिनुकले सिद्ध करतात स्वतःला 3-15 समीकरण अमित संधी आहे प्रयत्न करावे लागतील क्रिकेट मधील कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुला प्रयत्न करावे लागतील 3-15 समीकरण बऱ्याच वेळा आपण पाहिलेले तशा प्रकारच्या मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत अर्थात 6 बॉल 6च्या मॅचेस थोडेसे अवघड असतात परंतु अशा मोठ्या मॅचेस बऱ्याच वेळा जिंकलेल्या आहेत अमित हिनुकले सिद्ध तयार आहेत पुढचा चेंडू फेस करतील यावेळी मॅच बाहेरची कर आवाज आलाय गणेश काटेकर जल्लोष सेलिब्रेशन करतायत या षटकामध्ये लागतोय अजून एक धक्का आणि आता मात्र 2-15 समीकरण मॅच कुठेतरी लांब जाताना एखादा एक्स्ट्रा चेंडू पडला त्यावरती मोठा फटका आला नो बॉलच्या स्वरूपात तरच मॅच होऊ शकते अन्यथा मॅच मात्र पूर्णपणे काटेकरवाडी संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी गणेश काटेकर यांची चला नाणेफेकीसाठी या योगेश काटेकर प्लीज जरा थोडस सरकत या लवकर या प्लीज तिकडे नवीन क्षेत्ररक्षक तैनात करून घ्या 2-15 एक चेंडू झाल्यानंतर या प्लीज 5वा चेंडू महत्वपूर्ण चेंडू या बॉलवरती मॅचचा चांगला चेंडू यस चांगला चेंडू योगेश या चला प्लीज आता 1-14 समीकरण आहे मॅच पूर्णपणे गणेशवाडी संघाच्या हातून गेलेली आहे आणि जबरदस्त खेळ काटेकरवाडी संघाचा मागच्या टुर्नामेंट मध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी सारख्या तुल्यबळ संघाला मात दिली होती आज गणेशवाडी 11 श्री गणेश 11 सारख्या मोठ्या संघाला मात देतात आणि आपला दर्जा दाखवतायत काटेकरवाडी हा संघ शेवटचा चेंडू जबरदस्त चेंडू या षटकामध्ये गणेश काटेकरांनी घेतलेले आहेत 2 विकेट पाहूयात कोण असणार या सामन्याचा सामनावीर अर्थात आमचे लीगल कॉमेंट स्कोरर रोशन पहिला मला थोड्या वेळात सांगतील या सामन्याचा सामनावीर तत्पूर्वी आपण जातो नाणेफेकीसाठी बामणवाडी विपक्ष काटेकरवाडी ही मॅच महत्वपूर्ण आहे ही मॅच मोठी आहे ही लढत तुल्यबळ आहे घारेवाडी संघाचे बाबू घारे या ठिकाणी हजर राहिलेले आहेत बाबू घारे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तरी बाबू घारे यांनी त्याचा स्वीकार करायचा बाबू घारे यांचा सन्मान सुभाष शेवाळे करतील बाबू घारे या सामन्याचा सामनावीर अर्थात यंग टॅलेंट सतीश शिंगळे करतो या सामन्याचा सामनावीर जबरदस्त फलंदाजी तेवढी चांगली गोलंदाजी आणि उत्कृष्ट झेल